आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात। जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांनी बुलेट सवारीचा आनंद लुटला। तसंच अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री टी स्टॉलवर चहा घेतला। पुण्याच्या सभेमध्ये मोदींनी शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती केली होती, मात्र त्या सभेत मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका बसला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। राजकीय परिस्थिती पाहून शिंदे अजित पवारांना सोबत घेतलं, मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे अपेक्षित फायदा झाला नाही, तो निव्वळ प्रयोग होता। संघाच्या बैठकीमध्ये फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। राजकीय परिस्थिती पाहून शिंदे अजित पवारांना सोबत घेतलं, संघाच्या बैठकीत फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। भ्रष्टाचाराचे आरोप असणारे गुप्ता बंधू उद्धव ठाकरेंना दिल्ली दौऱ्यामध्ये भेटले। शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांचा दावा। ठाकरेंकडून बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा, काँग्रेसच्या दारामध्ये लोटांगण घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला। बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। ग्रामपंचायतीचा सदस्यपद सोडत नाही, मात्र मी महायुतीसाठी मंत्रीपद सोडलं, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचं वक्तव्य। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी काहीही करू, महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंचं सूचक विधान। तर 1 सप्टेंबरपर्यंत काही करणार नाही, सरकारला वेळ देणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडू यांचं दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम, महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर बच्चू कडूंची भूमिका कधीही ठाम नसते, ते येऊन काही फायदा नाही, अरविंद सावंतांची प्रतिक्रिया।